स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग्समध्ये. तर तुम्ही माझी गडबड पाहताचे कशी चालू आहे, कारण बरेच दिवस झाले ना की मी ब्लॉग बनवत नाही. म्हणजे आठवड्यातून एक दोनच माझे ब्लॉग येतात आणि काम पण तसंच असतं, त्यामुळे आणि रोज रोज काय ब्लॉग बनवणार. त्यामुळं म्हटलं की नाही का मी सुधरतच नाही कोणते कसे ब्लॉग बनवायचे काय. आणि तुम्ही सुद्धा बोर होता माझे ब्लॉग बघून, म्हणजे नाही का घरातलेच ब्लॉग, घरातली जी कामं असतात तेच तेच काय ना सारखं दाखवायचं. त्यामुळे मी जास्त माझे ब्लॉग येत नाहीत आणि मला पण सुधरत नाही. आता नवीनच ब्लॉग बनवते ना, त्यामुळे ना समजत पण नाही की कोणत्या विषयावर आपण ब्लॉग बनवूयात काय. तर सध्या तीच गडबड चालू आहे आणि बघूयात. म्हणजे जर बाहेर जायचं म्हटलं ना तर मग मी तेव्हा त्या दिवशी मी ब्लॉग बनवते. पण असं रोज रोज बनवायचं म्हटलं ना तर काही सुचतच नाही की आपण कोणते ब्लॉग बनवायचे आहेत काय. तर अशीच माझी गडबड चालू झाली. आज सकाळी म्हटलं आज की आपण बाहेर जाणार आहे तर आज ब्लॉग बनवूयात आपण. त्यामुळे सकाळी उठल्यापासून माझी घरातल्या कामांची धावपळ सुरूच आहे. आणि आज मावला पण शाळेत मी पाठवलं नव्हतं, कारण मला जायचं होतं बाहेर आणि तिथं किती उशीर होईल काय सांगता येत नाही. आणि मग तिला परत शाळेतून आणायचा वेळेचा टाईम आणि ते मग मॅनेज होणार नाही. त्यामुळं मी आज तिला घरीच ठेवलं होतं. मग म्हटलं बघूयात आता. आणि मयूर पण कामावर गेले होते, ते पण हापडे घेऊन येणार होते. त्यामुळं आमच्या तिघांची आज धावपळच होती दिवसभर. आणि मला काम म्हणजे माझं असं महत्त्वाचंच होतं म्हणायला, पण जायचं पण होतं. त्यामुळं म्हटलं की नकोच आज तिला शाळेत पाठवायला. त्यामुळं मग आज तिला घरीच होते आणि तिने घरात होती म्हटल्यावरती बराच राडा करून ठेवला होता. त्यामुळं माझी घाई पण चालू होती आवरायची आणि बाहेर पण जायचं होतं. मयूरचा फोन पण येत होता की चल लवकर म्हणून, लवकर ये, मी थांबले. त्यामुळं मग माझी गडबड चालू होती आणि बरीच कामं उरकली आणि बरीच कामं राहिली पण होती पेंडिंगला. त्यामुळं चाललंय माझं आवरायचं. आणि मला बँकेत जायचं होतं, माझं कामाचं तर सांगायचं राहूनच गेलं. तर मी आज जाणार होते बँकेत, माझं बँकेत थोडंसं काम होतं आणि काम आवरत असताना माझी फ्रेंड पण आली होती. मग त्याच्याबरोबर गप्पा मारत मारत मग कामं पण आवरली. कारण बाहेर जायचं म्हटलं ना की किती पण आवरा, पसारा हा राहतोच. आणि घरातली आणि लहान मुलं जर असतील तर मग काय विषयच नाही. आणि त्याच्यात तिचा एक मुलगा आला होता, त्यामुळं मग मी जेवढं आवरत होते तेवढी ही दोघं जण डबल कामं आवरत होती. कामं आवरतच होती म्हणावं लागेल, कारण मी आवरते ती पण आवरत होते. म्हणजे ती काढत होते पसारा आणि मी आवरत होते. त्यामुळं काय बोलता येत नव्हतं काय नाही. आणि एकदम लहान आहे ना तो, त्यामुळं नाही का मावशी खेळणे हे इकडं तिकडं काढत असतो आणि मी पण काही हे करत नाही, कारण लहान आहे त्याच्यात काय बोलणार. आणि त्याच्यात माझी माऊ तर अजून दुप्पट, त्यामुळं काही विषयच नाही त्या दोघांचा. आणि चाललं होतं आमचं बोलणं की क्लास वगैरे कसं काय. तर आज मी नाही आहे त्यामुळं मग ती पण म्हटले बघू मी पण गेले तर जाईन, नाही तर मग नाही. कारण क्लासला जाणं लय महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला ज्यासाठी आम्ही क्लास लावले ना ते आता आहे ना आम्हाला शिकवायचं चालू झालेलं आहे. ते म्हणजे ब्लाऊज आम्हाला आता शिकवायचं चालू केलेलं आहे. त्यामुळे आता सुट्ट्या मारून काय फायदा नाही. आणि आमच्या प्रॅक्टिकलच्या याच्या वह्या सगळ्या कंप्लीट झाल्यात. मी आमच्या दोघांचं थोडंसं राहिलेलं आहे, पण जेवढं नॉर्मल पाहिजे तेवढं आमचं कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळं काय एवढा काही विषय नाही. पण आता बघूयात, ती पण सुट्टी मारणार आहे आज, कारण मी नाही आहे म्हणून. बघूयात आता उद्या तर काय मला जावंच लागणार आहे. आणि बघा यांचा राडा कसा चाललाय. मी म्हटलं होतं ना ही एका तोडीस तोड आहेत ही दोघं जण. आणि मी आणि माऊ आले होते गाडीत तळला हडपसरमध्ये, यांची वाट बघत थांबलो होतो. आणि माऊनी तिची पर्स आणि तिची कार घेऊन आली होती खेळायला. तिच्यासोबत तिची पर्स असतेच कुठंही जा, त्यामुळं काही विषय नाही. आणि त्या पर्समध्ये भरपूर पैसे, त्यामुळे आम्हाला पैशांची अजिबात कमी भासत नाही. चला तर आता निघालेलो आता आम्ही जातो बँकेत. बघूयात आता कसं काय होते, काम पूर्ण होतंय की नाही. तर मी आता हा ब्लॉग की नाही 3:30 वाजता घेतला आहे. बघा मी ही क्लिप ब्लॉग स्टार्ट केला 3:30 वाजता. कारण आम्ही ना एवढे बोर झालो होतो, कारण आमचं काम बरंचसं पेंडिंग होतच नव्हतं, त्याला जास्त टाईम लागणार होता. आणि मावसुद्धा लय वैताग देत होती, मग त्यामुळे तिला तिची गाडी दिली होती खेळायला. आणि बघता बघता आम्हाला 3-3:30 इथंच वाजलेले बँकेत. 11-11:30 वाजता आम्ही आलो होतो. आणि परत इथून दुसऱ्या बँकेत सुद्धा आम्हाला जायचं होतं. त्यामुळं आम्ही तिघंसुद्धा आहे ना एवढं बोर झालो होतो, वैताग आला होता आम्हाला. चला. आणि त्या दिवशी तर मला काय ब्लॉग बनवा मी काय
खूपच जमले होते, त्यामुळे संध्याकाळी मी काही ब्लॉग बनवला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी आले होते क्लासमध्ये. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारीच मी ब्लॉगला सुरुवात केली. म्हटलं आता आपण बनवूयात. पण झालं असं की माझी ही मशीन होती ती अजिबात चालतच नव्हती. मला आलं होतं टेन्शन, कारण काय झालं होतं माहीत नाही, पण ती चालतच नव्हती व्यवस्थित. आणि दुसरं बसलं की लगेच चालायची. त्यामुळे म्हटलं की नको आता जाऊ द्या. आणि त्याच्यात मॅडमने आम्हाला चालू केलं होतं शिकवायला, की माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं ते शिकवत होते. मग मी बसले तिथं, ब्लाऊजचं माप वगैरे घेतलं मी. आणि सगळा घोळच होता डोक्यामध्ये, कारण मॅडम पहिल्यांदा आम्हाला सांगत होत्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, कसं कटिंग करायचं. पण आमचं ना सगळं डोक्यावरूनच जात होतं, कारण पहिल्यांदा होतं ना, 1-2 वेळा आपण माप सांगितलं ना की मग आपलं व्यवस्थित लक्षात येतं. पण पहिल्यांदा सांगितल्यावर सगळं डोक्यावरून जात होतं. पण तरीसुद्धा नाही का, अर्धं माप मी व्यवस्थित टाकलं होतं. आणि बाकीचं मॅडम म्हटलं की लगेच तुम्हाला समजणार नाही, उद्या आपण परत एकदा मी बोर्डवर लिहून देईल, मग तुम्हाला व्यवस्थित समजेल. मग काय, मग म्हटलं की चला थोडंफार कटिंग तर झालेलं आहे आपलं, आणि बाकीचं काय जेवढं डोक्यात राहील तेवढं आपण आत्ता बघूयात, आणि नंतर उद्याचं उद्या बघू. त्या काय असाच दिवस आजचा सुद्धा आम्ही असं ढकलत होतो सगळेजण. आणि मावला तर काय फोन निवांत करून दिला होता, आणि हे फोन तिचं बघत होती फोनमध्ये. आणि म्हटलं चला आता माझं पण मी माप टाकून बघते मला येते का काय. पण माझा कॅमेरामॅन जो होता तो सारखं मोबाईल हलवत होता, आणि त्याला काय समजतच नव्हतं. माझी कॅमेरामॅन होती माझी मैत्रीण, अजिबात व्यवस्थित धरतच नव्हती. तिला म्हटलं ना, अगं सरळ धर, डोकं कुठे आहे माझं, हे कुठे आहे बघ, मी व्यवस्थित दिसतच नाही आहे अजिबात. आणि दुसरी मैत्रीण होती, कॉमेडी करत होती शेजारी. त्यामुळे मी माझं सगळं आधीच माझ्या डोक्यात काही व्यवस्थित बसत नव्हतं, आणि त्याच्यात हे दोघीजणी कॅमेरा एक व्यवस्थित धरत नव्हती, तर दुसरं माप व्यवस्थित नीट सांगत नव्हती. त्यामुळे सगळंच घोळ होत होता माझा. आणि चला मग काय, असाच आमचा दिवस चालू होता, असंच व्यवस्थित चालले आमचं. असं कॉमेडी करत आमचा क्लासमध्ये दिवस जात असतो. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत